बीड प्रकरणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालंय। सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी। पंकजा मुंडेंनी भाजपच्या नेतृत्वाकडे ही मागणी केली। संबंध नसताना धस आरोप करीत आहेत। पंकजा मुंडे यांनी हा आक्षेप घेतलाय। पंकजा मुंडे यांची लेखी तक्रार भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार असंही सुरेश धस यांनी म्हटलंय। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे बोलल्या, त्यापूर्वी का बोलल्या नाहीत असा सवाल सुद्धा सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। यावेळी पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे। पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्याबाबतची तक्रार करण्याचं सुद्धा सांगितलंय। कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्पा बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही। मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे। पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात? 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही। त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे। शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे। मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे। तर पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना प्रत्युत्तर दिलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, बीड प्रकरणावरून खरं तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालंय। निवडणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला। काय ताजे अपडेट्स? आपण घेतलं असेल तर मागील 2.5 महिन्यांपासून सुरेश धस एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत असताना दुसरीकडे मुंडे यांच्यावर देखील ते आरोप करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। पंकजा मुंडे बीड प्रकरणावर का बोलत नाहीत असा सवाल खऱ्या अर्थाने सुरेश धस यांनी उपस्थित केला होता आणि एकदा माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले होते की आता पंकजा मुंडेंना बीडचे प्रश्न राष्ट्रीय नेत्या झालेल्या आहेत, त्यामुळे इतर देशाच्या प्रश्नावर विचारावं असं ते मुश्किलपणे बोलले होते। आता पंकजा मुंडेने प्रदेश अशी विनंती केली आहे। राष्ट्रीय आरोप जो आहे ते पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर केलाय। तर दुसरीकडे सुरेश नक्कीच सुशांत, सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत। पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार अशी सुद्धा दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।